तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत असलेल्या दादरमधील चैत्यभूमी येथे येऊन सुप्रिया सुळेंनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। यावेळी माध्यमांशी बोलताना सुळेंनी इंडिगोच्या गोंधळावर संताप व्यक्त केला। इंडिगोवर ॲक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे। आमची अपेक्षा होती ज्या पद्धतीने करोडो लोकांना या गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्या, पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे। इंडिगोवर भारत सरकारने ॲक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा। त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोचू शकले नाही, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते। हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळ आहे आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे। इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती। आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या एअरलाईनबरोबर जात होतो, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कस्टमर इज किंग। त्याच्यामुळे भारत सरकारने आता अजून इंडियासारख्या 5 एअरलाईन्स केल्या पाहिजेत ज्याच्यात एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता कामा नये की या देशातील प्रत्येक जो नवरा बाहेर जातोय त्याला अडचण झाली, करोडो रुपयाचं पण नुकसान झालं आणि करोडो लोकांचेही हाल झाले, लहान मुलांपासून देखील आम्ही लागतो। त्याच्यामुळे याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट दिलं पाहिजे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।